महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महापौर आणि उपमहापौर यांची आज बसवण्याचा प्रोग्राम ठाणे महानगरपालिकेवर झालेला आहे आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलेला आहे। धर्मवीर आनंदिगे साहेब यांनी जो वसा या ठाणे शहरासाठी घेतला होता तो वसा तसाच आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नेला आहे। मुख्यमंत्री पद असताना साहेबांनी जे महाराष्ट्रासाठी जी विकास कामं केली आहेत, तळागाळापर्यंत लोकांसाठी ज्या समस्या सोडवल्या आहेत, लाडकी बहीण ही योजना कोणीही अंमलात आणली नव्हती, ही सगळ्यात मोठी योजना साहेबांनी आणली आणि त्याच्यानंतर लाडके भाऊ म्हणून या महाराष्ट्रावर त्यांचं सगळ्यात मोठं नाव झालं आणि आत्ता ठाणे शहरावरती 2026च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत। ठाणे शहरासाठी सगळ्यात चांगलं काम करण्याचा जो वसा आपल्याला SC शेड्यूल कास्टमधून खरं तर मला मिळालेला आहे आणि चांगली विकास कामं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। ताई, आपण आता महापौर खुर्चीवर बसून डायरेक्ट खाली आलेला, काय सांगा बाबा? पहिली गोष्ट पदभार अजून स्वीकारलेला नसला तरी सुद्धा चांगली कामं करण्याचं खरं तर काम आपण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सगळे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली 2022 मध्ये कार्यकाळ संपला होता आणि 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती आणि त्यानुसारच आता 2026 मध्ये इलेक्शन झालेली आहेत आणि नगरसेवक आणि बसलेले आहेत महासभा तेव्हा नक्कीच सगळ्या नगरसेवकांच्या समस्या आणि ठाणे शहराचा विकास आणि ठाणे शहरातल्या लोकांच्या समस्या बघूनच आपले खासदार फाटक साहेब, आपले मस्के साहेब, आपले माजी आमदार मंत्री सरनाईक साहेब, आपले महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार देवेंद्र गावकरे साहेब आणि अध्यक्ष संदीपजी लेले साहेब यांच्या सहकार्याने आज मला उपमहापौर म्हणून त्यांनी उमेदवारी दिली आणि ती उपमहापौर म्हणून आज पदभार स्वीकारत आहे। तर भविष्यात महापालिकेमध्ये असणारे चॅलेंजेस गेले 4 वर्षापासून जे काही प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, प्रकल्प प्रलंबित आहेत, ट्रॅफिक समस्या असेल, त्याचबरोबर पाण्याची समस्या असेल, आणखी पार्किंग समस्या आहेत, हे बरेच विषय आम्ही प्रामाणिकपणे ठाणेकरांच्या सेवेकरता हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत। नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळात असुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात वाढतच चाललेली आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या आणि विकासाच्या प्रगतीवर 100% भाजपा ही भूमिका घेऊन आमचे केळकर साहेब, लेले साहेब आणि गावकरे साहेब यांनी घेऊन चालली होती वाटचाल। पण वरिष्ठ नेत्यांनी युती डिक्लेअर केल्यामुळे युतीत आम्ही युतीमध्ये आमचा स्ट्राईक रेट जवळजवळ 100% आहे आणि त्या स्ट्राईक रेट पुढेही वाढवण्याच्या हिशोबाने आम्ही सर्व युतीचे नगरसेवक आणखी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि आमचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना विश्वासात घेऊन नक्कीच 100% भाजपा या हिशोबाने आम्ही भविष्यात वाटचाल करू।